होताना पाहायला मिळेल कुमार आणि कुमारच्या जोडीला स्वप्नील बिराडे. पहिला चेंडू, पहिलाच बॉल. इथे पंच आशिष सरांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाचा अकाउंट ओपन. एक धाव फलकावर. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला बॉल आडव्या बॅटनं कडवा प्रहार. कुमारच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. आले सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीनं कोणताही फलंदाज जर या मॅच मध्ये 30+ धावा करत असेल, पंचांकडे खूप मोठं अपील आणि इथे फलंदाज बाद आहे. 30+ धावा करत असेल कोणताही फलंदाज तर त्या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीनं. डीजे तुषार. उद्योजक प्रफुल्ल शेठ देशमुख यांच्या वतीने एक पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे ते खाटेकर टीमला. बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुजल कडून एक विकेट त्याने मिळवली. चौकार जरूर येत आहेत त्याच्या ओव्हरमध्ये, परंतु संधी तिथे क्षेत्ररक्षकाने गमावली आहे. नावामध्ये सर्व काही आहे. चेंज द गेम खंदारे आणि त्यांच्या विपक्ष स्वर्गीय विराज स्मृती अर्थात जय भवानी खाटेगर हा संघ यजमान संघ या क्रीडा स्पर्धेचा आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. धापलकावर धावसंख्या 9. गोलंदाज सय्या. इथे टाकलेला बॉल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग. अचूकता, सातत्य हे सर्व काही पाहायला मिळतं गोलंदाजाकडून. काल आपण JB11 खाटेगर हा संघ पाहिला. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांचा पराभव आपल्याला पाहायला मिळाला. आज खाटेकरचा दुसरा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम खांदारे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सुजल. सुजलचा बॉल बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. वाघांची दहाड आणि फोडला पहाड. ऋतिक वाघच्या बाडमधून आला. लाजवाब, दर्जेदार, अप्रतिम षटकार. टीम मीटिंग घेऊ शकत नाही. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटक खाटेकर एंड कडून आणि 2 षटक भुवन एंड कडून होतील याची नोंद घ्या. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत 15 धावा. किती ऑन स्क्रीन आपण पाहताय जय भवानी स्पोर्ट खाटेकर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक आणि यासाठी किती मान्यवर गोळा केलेले आहेत. कौतुक व्हायला पाहिजे सोमनाथ दादा खाटेकर यांचं. खास करून ऑनस्क्रीन आपण पाहतो अनेक मान्यवर आहेत या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय आणि हे सर्व सहकार्य मिळवण्यामध्ये ज्यांचं महत्त्वाचं योगदान आहे असे सोमनाथ दादा खाटेकर यांना आपण पाहतो. अनेक मित्र त्यांनी जपलेत. अनेक माणुसकीचे नाती त्यांनी जपलेले आहेत
आणि सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहताय जय भवानी स्पोर्ट खाटेघर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला बॉल स्वप्नील बिराडेची स्वप्नवत सुरुवात. खाटेघरचा सुपरस्टार त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. इथे राखलेला बॉल लाईन लेंथ इथे चेक करावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 22 या धावफलकावर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल लढव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 23 या धावफलकावर. जाऊया मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर तयार. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 3 कॅमेऱ्यांच्या साह्यानं आमचे 3ही कॅमेरामन त्यांचं विशेष आपण कौतुक करू. ऋतिक आलेत आता स्ट्रायकर इनवर. ऋतिक वाघ वन ऑफ द डेंजरस बॅटर. दुसऱ्या बाजूला चेंज द गेम खांदारेला कमीत कमी धावा द्यावे लागतील. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा अल्पेश यांनी खर्च केलेला आहे. वाऱ्याचा वेग जर पाहिला आपण पश्चिमेकडून पूर्वेला त्याचा फायदा होऊ शकतो. ओ चांगला चेंडू अल्पेशचा. व्हेरी गुड बॉल. लाजवाब चेंडू. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. योगेश खाटेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच कारणास्तव त्यांचे परम मित्र प्रफुल्ल शेठ देशमुख यांच्या वतीने एक पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे खाटेकर टीमला. 30+ कोणताही फलंदाज धावा बनवत असेल तर सोमनाथ दादा खाटेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज आहे त्या खेळाडूसाठी. संघाची धावसंख्या 23. एक फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे राखलेला बॉल बॅक टू बॉल ऑफ. फटका सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. ओ क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. सातत्यानं जीवनदान ऋतिक वाघला मिळालंय. त्याचा तो किती फायदा घेतो ते पाहायचं आहे. साज बाजावर ताज. इथे धावा येतील 3 आणि पंचांचा इशारा देखील पाहायचा आपल्याला. चौकार 4 धावा. इथे राखलेला चेंडू भन्नाट वेगाने पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या 27 आहे. एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल स्ट्रायकर इनवर ऋतिक वाघ. अल्पेश इथे राखलेला चेंडू. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल तर आली. डबलचा प्रयत्न इथे होईल. झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्वप्नील आणि ऋतिक या 2 खेळाडूंच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 बाद 29. संधी दे बॅट डीजेला. खानदारे पुन्हा जर टीम मीटिंग घेतली तर तुमच्या टीमला पेनल्टी दिली जाईल. कारण आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं होतं ज्यावेळेस खाटेकरचा संघ खेळत होता. आपण त्याच सूचना त्यांना देखील दिलेल्या आहेत. प्लीज सहकार्य करा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. ही सातत्याने सूचना प्रत्येक टीमसाठी केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1 बाद 29 धावा धावफलकावर आहेत.
4 षटकं झाल्यानंतर नाणेफेक होईल. 3 षटकं झाल्यानंतर रिपोर्टिंग करायचं. प्राबी 11 भालूक अर्थात काळूराम विषय अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला परेश अँड कंपनी टीम जयनमान डेहनोली. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा 3 षटकं झाल्यानंतर. संकेत आलेत आता गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी ते तयार आहेत. स्ट्रायकर इनवर बॅटर स्वप्नील बिराडेला पाहतोय आपण. इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळेल. पंचांचा कोणताच इशारा नाहीये. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाते वेस्ट ऑफ हाईट साठी. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. धापलकावर धाव संख्या 29. स्वप्नील फुल टॉस बिग हिट केलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल फिल्डर. जीवनदान स्वप्नील बिराडेला. जीवनदान भुऱ्याला. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 31-31 या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार महत्वाची लढत आहे. जो जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो पराभूत होईल तो जाईल आता या स्पर्धेच्या बाहेर. जो पराभूत होणार आहे तो, परंतु जो जिंकणार आहे तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल 31-31. इथे राखलेला बॉल सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओ तिथे नकार आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव. संघाची धावसंख्या धावपलकावर 32 धावा धावपलकावर. अनेक सिनियर खेळाडू त्यांना थोडंसं पाठीमागे ठेवलंय. 9 तरुण खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये उतरवलंय. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ती आपल्याला पाहायचं आहे. धावपलकावर 32 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. मैदानाच्या बाहेर जे व्हॉलंटियर आहेत लाईन मध्ये त्यांना विनंती थोडंसं तुम्ही मागे थांबले तर खूप चांगलं होईल. ही महत्वाची सूचना. आणि तुमच्यासाठी सोमनाथदादा खाटेकर आहे यांच्या वतीने एक पारितोषिक येतं. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक आईबाजालासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जाव्या मैदानाच्या धावपलकावर धावसंख्या 1 बाद 32 धावा. संकेतचा बॉल चांगला चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलंय ऋतिकने. एकच धाव. संघाची धावसंख्या 33. 1 बाद 33. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतायत स्वर्गीय विराज समृद्धी चषक खाटेगर 2026 हा दैदिप्यमान सोहळा. तिसऱ्या दिवसामध्ये एक क्रीडा स्पर्धा आहे. भरपूर सारं आयोजन नियोजन आपल्या आयोजक कमिटीचं पाहायला मिळतं. भरपूर मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतले. ग्राउंड बनवण्यापासून गोलंदाज तयार. फुल टॉस आणि भुऱ्याच्या बारमधून हल्ला जबाब दर्जेदार अप्रतिम सिक्सर. टेलिव्हिजन स्क्रीनवर व्हॉट अ शॉट. ब्रिलियंट टायमिंग. दूर दूरवरचा हा षटकार. सर्व अँगलने हा फटका दाखवला जातो. फुल टॉस त्याचा पुरेपूर फायदा. शफल झाले आणि डीप फाईन लेगला व्हॉट अ शॉट. अप्रतिम षटकार. स्वप्नील बिराडे अर्थात भुऱ्याच्या पाठमधून सिक्सर. संघाची धावसंख्या वाढेल 39. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संकेतवर केले आक्रमण. इथे कामगिरी कशी होईल ते पाहायचंय. ऋतिक वाघला पहिल्याच बॉलवर जीवनदान मिळताना आपण पाहिलं. त्याने त्यानंतर एक षटकार एक चौकार खेळलेला आणि आता सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर स्वप्नील बिराडे. इथे टाकलेला बॉल एष्टी रक्षण थोडंसं खराब. डायरेक्ट हिट. रनआउटची शिकार. फलंदाज बाद कोण आहे ते आपल्याला पाहायचंय. ऋतिक वाघ बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद.
धापलकावर धावसंख्या 39. ऋतिक वाघ रन आउटची शिकार होताना आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचं अंतिम षटक आहे, त्या अंतिम षटकामध्ये कामगिरी कशा प्रकारे होईल ते पाहायचं. 7 बॉल 16 वर खेळत आहे स्वप्नील बिराडे. उमेश आलेत आता शेवटच्या षटकात. 39 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. पहिलाच बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. लेग बाईचा इशारा पंचांचा. संघाची धावसंख्या 47. स्ट्रायकरींवर देवी दास आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चेंज द गेम खांदारे आणि त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये जय भवानी खाटेगर ही लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कित्येक क्रीडा रसिक या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा थरार रणसंग्राम जो मात्र पाहायला मिळतोय. देवी दास सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 50-55 धाव्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. इथे राखलेला बॉल देवीदास आलाय मैदानाच्या. देवीदास बुंडेरेचं आक्रमण. व्हॉट अ शॉट, सिक्सर. प्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जबरदस्त फटका, लाजवाब टायमिंग देवीदासची पाहायला मिळाली. त्याच्या पाठमधून सिक्सर. संघाचा अर्धशतक कंप्लीट आहे. जय भवानी खाटेगर 53 धावा, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आपण ज्या 50-55 धावांचा विचार करत होतो या षटकाराने तो आता 60 पर्यंत देखील जाण्याचा विचार असेल खाटेगरचा. 53 धावा. धावफलकावर गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकरींवर देवीदास यांना आपण पाहतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. देवीदास बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल बिराडे आलेत. 2 बंधूंची जोडी. पाहूया कामगिरी कशी होती. इथे टाकलेला बॉल विकेट केलाय. चेंडू उंच हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे रन आउट च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धापलकावर धावसंख्या 55. विजयासाठी 56 धाव्यांचं लक्ष्य.
जिंकला जवानमान डेनोली लवकरात लवकर निर्णय कळवा. धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आत. पहिल्यांदा टीम मीटिंग होईल तर नंतर दुसरं षटक झाल्यानंतर सागर एकदा संधी देऊ कारण 4 षटकांचा सामना आहे. त्याच्या अगोदर कुणी टीम मीटिंग घेणार नाही ही सर्वात महत्वाची सूचना. डीजे तुषार. खास करून योगेश काटेगरे यांचे या क्रीडा स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळत आहे. जय भवानी स्पोर्ट खाटेकर आयोजित स्वर्गीय विराज समृद्धी चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा. स्वप्नील येतात गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल, चेंडू हवेत, कॉटन बोर्डची संधी की ऋतिक वाघ जेल टिपला, बडी मछली जाल में, संकेत 0 वरती बाद. मैदानाच्या आतमध्ये सुजल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशी होतीये ती आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे राखलेला हा बॉल, सुंदर असा फटका, गॅप मधून चेंडू दणदण करत सीमा पार, चौकार. In the toss, choose the bat. गोलंदाज तयार आहेत. स्वप्नील. ओ चांगला चेंडू. संतोष खाटेगरे एक जुनं जाणतं नाव आहे. काल आपण पाहिलं जग्गू, त्यानंतर गिरीश खाटेगरे यांनी हे मैदान गाजवलेलं. म्हणजे आपण यावरून स्पष्ट करू शकतो की खाटेगरचं जुनं क्रिकेट किती भयानक होत. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका, व्हॉट अ फ्लिक, जबरदस्त टायमिंग, पंचांचा इशारा आलाय. हा षटकार, 6 धावा. बी चेंडू शिल्लक आहेत. 46ची आवश्यकता. हे षटक निर्णायक राहील. गोलंदाज स्वप्नील, स्ट्रायकर एंडवर सुजल. 3 मध्ये 10 बनवल्यात. आक्रमक फलंदाजी.
गोलंदाज तयार आहेत. स्वप्नील इथे टाकलेला हा चेंडू, पंचांचा अबांतरचा इशारा, व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 11. या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी खाटेकर त्यांना फाईट करत असताना चेंज द गेम खानदार आहे. इथे टाकलेला चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावपलकावर धावसंख्या 1 बाद 11. अजून बनवायच्यात 45. शेवटचे 19 बॉल. 19 बॉल 45 धावा हे लक्ष्य. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस आणि फुलटॉस. सरळ सरळ समालोचन कक्षाला सलामी. व्हॉट अ शॉट. सिक्सर. सतरा धावा पहिल्या षटकात. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 18 आणि 18 बॉल 39. 13च आस्किंग रन रेट आहे. अठरा बॉल आणि आता 39 धावांचं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. ऋतिक वाघ यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. वाऱ्याचा वेग भरपूर आहे आणि त्याचा किती फायदा होतो. ही 2 षटकं निर्णायक राहतील या मॅच मध्ये. 18 बॉल 39. ऋतिक वाघ. बिग हिट. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय सुजलने. सतरा बॉल 38 हे समीकरण. ऋतिक टू सुजल. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेन पाहावी लागेल. पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. संदीप जाऊन पोहोचेल आता 19 या धावपलकावर. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत आणि तिथे सुजलच्या बॅटमधून अजून एक सिक्सर. षटकार. टोला आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या वेग पकडताना पाहायला मिळेल. तिथे संधी होती 100 रुपये कमावण्याची. ती गमावली क्षेत्ररक्षण व्हॉलंटियरने. गोलंदाज तयार. ऋतिक. अजून एक बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज सुजलचा खेळ समाप्त.
टीमला करून दिले सुजलने. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. एक अप्रतिम असा झेल क्षेत्ररक्षकाने पकडला, तिथे फलंदाज बाद झालेत आणि बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतील. बॅटर अजय आलेत. 25 धाबा धावफलकावर. 15 बॉल 31चं समीकरण. हे 3 चेंडू फार निर्णायक राहतील. प्रफुल्ल देशमुख यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज. योगेश यांचे खास मित्र आहेत. स्लोवर वन, परंतु यष्टीरक्षण खराब. सदाचं बॅकअप चांगलं आहे. सदा यासाठी जाणला जातो, एखादा पडला की त्याला आधार देण्यासाठी सदा ओळखला जातो. चांगलं आता बॅकअप त्याचं. संघाची धावसंख्या 25. 8 अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक वाघ. वेगात चेंडू टाकलाय पॉलोथ्रू मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ऋतिकने जर अजून एक निर्धाव चेंडू टाकला 10च्या आतमध्ये तो ओव्हर टाकेल. त्याचे संघ मालक खास करून योगेश खाटेगरे यांच्या वतीने 200 रुपयाचा पुरस्कार आहे त्या खेळाडूला. गोलंदाज तयार. अजय सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, एकच्या जास्त काहीच नाहीये. 12 बॉल 30 ची आवश्यकता. चेंज द गेम खांदारेला. समोर जय भवानी खाटेगर, संधी डीजे तुषारला. तीची आवश्यकता. निखिल आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं. चांगला फटका. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण विशालकडून. 2 बंधूंनी केलेली चांगली कामगिरी. या संघामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 2 ते 3 भाऊ आहेत जे एकत्रित खेळतात. स्वप्नील, हर्षल, तदनंतर निखिल, विशाल या संघामध्ये सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची कामगिरी कशी होते ते पाहायचं. 11 बॉल अजूनही 29 धाबा. अल्पेचा खेळ फार महत्वाचा राहील. त्याला 13 बॉल मध्ये फक्त एकच बॉल खेळायला मिळालेला आहे. गोलंदाज तयार. निखिल. इथे बिग हिट. उंच असा फटका. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक. अल्पेच्या बॅट मधून आलाय सिक्सर, षटकार. वरचे 10 बॉल आहेत. 23 ची आवश्यकता. अल्पेश हा महत्वाचा खेळाडू. ऍक्शन रिप्ले. भरपूर चांगला स्ट्रोक. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. देविदास यांचं चांगलं होताना पाहिलं मी. ते एक सिंगल आली. 9 चेंडू विजयासाठी 22चं लक्ष. 9 चेंडू 22 धावा. शेवटचा सामना कोण खेळणार ते आपल्याला पाहायचं.
प्रफुल्ल, योगेश त्यांच्याबरोबर त्यांचे 7 ते 8 मित्र एन्जॉय करतायत या क्रीडा स्पर्धेला. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. योगेश असा दिलदार व्यक्तिमत्व आहे या खाटेकर गावचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं कडवा प्रहार डीप मिड विकेटला. दन 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 करत चेंडू सीमा पार. षटकार. सोळाची आवश्यकता आहे. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 8 बॉल 16 धावा. जबरदस्त टोला अजयच्या पॅट मधून आला. हे समीकरण आपण पाहतायत या मैदानावर कित्येक वेळा 6 बॉल मध्ये 20-25 झालेलं आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर निखिलवर आक्रमण. इथे टाकलेला बॉल चांगला राहिला. पॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. रनआउटची संधी होती परंतु तिथे काय घडलं ते पाहायचं आपल्याला. 2 धावा. इथे 1 होऊ शकले असते, तिथे 2 आल्यात. आता 7 बॉल 14 च समीकरण. 7 चेंडू 14. एक जण तयारीत राहा. फक्त एकच जण जाईल आणि पटकन जा. ओव्हर संपल्यानंतर 7 बॉल 14 च समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलंय. कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचंय. महत्वाचा हा सामना आहे. जो जिंकणार आहे तो तिसरी फेरी, जो पराभूत तो स्पर्धेच्या बाहेर. निखिलचं महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये. 7 मध्ये 14 ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक राहील. इथे गोलंदाजी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर अजय. नॉन स्ट्रायकर इनवर सलामीचा फलंदाज. हुकमाचा एक काय खांदारेचा. गोलंदाज तयार. इथे बिग हिट. चेंडू हवेत. ऋतिक डाऊन दी बॉल. झेल टिपला. फलंदाज बाद. सामनाला 6 बॉल 14. डीजे ला संधी. जा थोडस फास्ट जा मैदानाच्या. डीजे एसटी रक्षण संतोष मैदानामध्ये करतायत. केशव साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. 6 बॉल आता 14 चं समीकरण. कामगिरी कशी होईल ते पाहायचं. कोण जिंकणार कोण पराभूत होणार याची चर्चा सध्याच्या घडीला रंगते. मैदानाच्या चौफेर मित्रपरिवार फेरफटका मारतायत. योगेश आणि त्यांच्या जोडीला प्रफुल्ल. कुठे काही कमी पडले का ते पाहतायत आणि त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. 6 चेंडू 14 चं समीकरण. व्हॉट अ मॅच. आणि लवकरच मोरईमध्ये 1 आणि 2 तारखेला नाईटचा धमाक आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला पहिला चेंडू पॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे कुमारचं. सामना आलाय. 5 बॉल 14 धावा. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या अल्पेश सलामीवीर आहे. कधीही सामन्याचं तो चित्र पालटू शकतो ही त्याची ताकद राहिली आहे. गोलंदाज कुमार. इथे टाकलेला बॉल. दुसरा बॉल. एसटी रक्षण जबरदस्त आहे संतोषचं. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे बॉल शिल्लक आहे 4. बनवायच्या 14. 2 मोठे फटके खेळणं गरजेचं राहील. चांगली कामगिरी या पहिल्या 2 बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. अचूकता दाखवतोय कुमार.
तिसरा बॉल आणि इथे लाईन लेंथ खराब आहे. पंचांचा अवंतरचा इशारा. व्हाईट बॉल. शेवटचे 4 बॉल. आता 13ची आवश्यकता. 4 बॉल 13 हे समीकरण. गोलंदाज कुमार. इथे टाकलेला बॉल. सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. देवीदास. क्षेत्ररक्षण थोडस खराब. रनआउटची डायरेक्ट हिट आणि इथे फलंदाज बाद. विकेट. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. डायरेक्ट हिट देवीदास पुंडारेचा. वा जबरदस्त. आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सर्व अँगलने हे दाखवलं जातं. किल रील्स बनवू शकते. देवीदास द डेंजर देवीदास. डायरेक्ट हिट आणि ते फलंदाज रन आउट. 3 बॉल 12ची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे ते 3 मध्ये तुम्हाला 2 तरी मोठे फटके खेळावे लागतील. ही क्षमता अल्पेश ठेवतो. सलामी वीर आहे तो स्ट्रायकर एंडवर. कामगिरी कशी होते ते पाहायचंय. खाटेकर जिंकणार की जिंकणार खानदारे ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत. 3 बॉल 12चं समीकरण. फुल टॉच आणि फुल टॉच. अल्पेशच्या बॅट मधून सीमा रेषा पार षटकार. आणि मला वाटतं बॅटिंग दुसऱ्या बाजूला कुमारने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. खाटेगर जिंकणार की जिंकणार खानदार आहे ते आपल्याला पाहायचं. एका बाजूला जय भवानी खाटेगर. दुसऱ्या बाजूला टीम चेंज द गेम खानदार आहे. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. गोलंदाज तयार. 2 बॉल 6ची आवश्यकता. मोठा फटका खानदारेला घेऊन जाईल तिसऱ्या फेरीत. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल टीमला. काय घडतंय ते पाहायचं. 2 बॉल 6चं समीकरण. ओ चांगला फटका. देवीदास. चांगलं क्षेत्ररक्षण देवीदासचं. ओ तिथे तिथे क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत नाहीये. 1 बॉल 4ची आवश्यकता. जो जीता वही सिकंदर. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. 1 बॉल आता 4ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. चौकार खेळला षटकार खेळला खानदार जिंकेल. 1 2 3 इथे जरी धावा आल्या तरी खाटेगर जिंकेल. 1 बॉल 4ची आवश्यकता. धगधग वाढवणारा सामना. कोण जल्लोष करणार आहे ते पाहायचं आपल्याला. 1 चेंडू 4ची आवश्यकता. स्वर्गीय विराज स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेतल्या तिसऱ्या फेरीत कोण जाणार आणि या स्पर्धेच्या बाहेर कोण जाणार सांगणार येणारा चेंडू. 1 बॉल विजयासाठी 4ची आवश्यकता. प्रत्येक जण आपल्या टाचेवर उभा राहिलेला. एवढा सामना रोमांचक बनलेला आहे. पाहूया काय घडतंय या बॉलवर. 1 बॉल 4ची आवश्यकता. कुमार इथे टाकलेला हा चेंडू आणि इथे व्हाईट बॉल जो मात्र पाहिला मिळेल अवांतर चेंडू. मला वाटतं इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलाय DRS. तिसऱ्या पंचांची मदत आणि तिथे आता गणेश गायकर सर यांचा काय निर्णय येतोय ते पाहायचं. 1 बॉल 3 की ते सामना जिंकलाय खाटेगरने ते पाहायचं.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय अवांतर, व्हाईट बॉल. म्हणजेच काय, एक बॉल 3 आता चालू शकतील. चौकार, षटकार 3 इथे चालू शकतील टीम खंदारेला. डॉट बॉल 1 किंवा 2 इथे विजय मिळून देईल खाटेगरला. एक बॉल विजयासाठी आवश्यकता असेल 3 धाब्यांची. कुमार, हिरो बनण्याची संधी कुमारला, हिरो बनण्याची संधी अल्पेशला. एक बॉल 3 स्वर्गीय विराज स्मृती चषक. आणि इथे टाकलेला हा चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट आणि एका धावेने जय भवानी खाटेगर हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन बॉय डीजे तुषार.